नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक उत्तम गोरे। तर या ठिकाणी आपल्याला पुढचा मुद्दा पेशीचा तो म्हणजे न्यूक्लियस, डीएनए, आरएनए, क्रोमोझोम, क्रोमॅटिन ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की हे लेक्चर व्यवस्थितरित्या आहे का ह्यात का तर हा बराचसा क्लिष्ट चॅप्टर आहे आणि हा क्लिष्ट चॅप्टर असल्यामुळे हा तुम्हाला समजत नाही। आता समजत का नाही का तर याच्याबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे की क्रोमॅटिन आणि क्रोमोझोमचा रिलेशन काय, क्रोमोझोम डीएनएचं रिलेशन काय, डीएनए आरएनएचं रिलेशन काय, जीन नेमके काय भानगड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। तर आपण हे लेक्चर व्यवस्थितरित्या पहा आणि असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ओके, तर आता आपण सुरुवात करूयात न्यूक्लियस पासून। तर न्यूक्लियस म्हणजे केंद्रक। आपण पेशीचे इतर घटक बघितलेले आहेत की पेशीमध्ये गोल्गी बॉडीज असतात, पेशी भित्तिका असतात, प्रद्रव पटल असतं, रायबोझोम्स असतात। ह्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व काही इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे। आता आपल्याला बघायचं केंद्रक। आता केंद्रक म्हणजे अंड्यातील जो आपला पिवळा बलक असतो त्याला आपण केंद्रक म्हणूयात। तर हा जो पिवळा बलक आहे तर ह्याचा अभ्यास करणं। पेशीमध्ये केंद्रक हे पेशीचा नियंत्रक कक्ष आहे। म्हणजे पेशीचे जे काम कार्य आहे, म्हणजे जे पेशीचं कार्य आहे, प्रोटीन तयार करणं असेल किंवा पेशीची वाढ असेल, पेशीचा मृत्यू असेल, काही असेल, हे सगळ्याचा कंट्रोल कुठून होतो तर तो पेशीच्या न्यूक्लियस मधून होतो। असा पहिला शोध 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन ह्या शास्त्रज्ञाने लावलेला होता। तर आता बघा, पेशी जर पाहिली तर प्राणी पेशीमध्ये हा केंद्रक बरोबर मध्यभागी असतो। वनस्पती पेशीमध्ये हा एका बाजूला गेलेला असतो। याची पहिली इन्फॉर्मेशन। पेशीमध्ये अशा प्रकारे द्रव असतं आणि हे द्रवला आपण केंद्रक द्रव्य अथवा न्यूक्लिओप्लाझम म्हणतो। ह्यामध्ये बहुतांश प्रमाण फॅट्स असतं, नंतर प्रोटीन, ओके, व्हिटॅमिन B12 असे ह्याचं प्रमाण आहे। तर आता हे जे द्रव आहे न्यूक्लिओप्लाझम, बघा अंड्याचा जर पिवळा बलक आपण फोडला तर त्याच्या आतमध्ये पिवळसर असं द्रव तुम्हाला पाहायला मिळेल। हे पिवळसर द्रव म्हणजेच न्यूक्लिओप्लाझम अथवा केंद्रक द्रव्य म्हणायला, काय म्हणा, केंद्रक द्रव्य। आता हे जे केंद्रक द्रव्य आहे हे केंद्रक द्रव्य तुम्हाला उघड्या डोळ्याने एवढंच दिसेल अंड्यामध्ये, ओके, मनुष्य व इतर पेशीमध्ये तर हेही दिसणार नाही। तर आता ज्यावेळेस हे न्यूक्लियस तुम्ही प्रॉपररित्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहणार त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये असे धागे स्वरूपात एक अखंड असा धागा कॉम्प्रेस केल्यासारखा दिसेल, असा एकदम दाबून ठेवल्यासारखा दिसेल। ह्या धाग्याला आपण क्रोमॅटिन असं म्हणतो। काय म्हणतो? क्रोमॅटिन। क्रोमॅटिन म्हणजेच गुणसूत्र। काय म्हणजे? गुणसूत्र। पेशीमध्ये गुणसूत्र असतात असा पहिला शोध वॉल्डेयर ह्या शास्त्रज्ञाने लावला। कोणी लावलेला आहे? वॉल्डेयर ह्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। तर हे गुणसूत्र, हे गुणसूत्र बघा, याचा आपण थोडासा भाग कट करून जर व्यवस्थितरित्या पाहिला तर तो कसा दिसेल, तो अशा प्रकारे एक ट्यूब दिसेल आणि त्याच्या ट्यूब मध्ये परत आतमध्ये अशी रचना दिसेल। आतमधला हा भाग आहे, हा आहे डीएनए आणि याचा इतर जो भाग आहे तो आहे हिस्टोन प्रोटीन। कोणतं प्रथिन आहे? हिस्टोन प्रोटीन। हे तुम्हाला याच्या आतमध्ये दिसेल। म्हणजे बघा, क्रोमॅटिन बनले कशापासून तर क्रोमॅटिन बनलेलं आहे डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन पासून। ओके, हे क्लिअर झालं। आता जनरली पेशी अशीच असते, पण ज्यावेळेस पेशीचं विभाजन व्हायची वेळ येते, ज्याला आपण मायटोसिस म्हणतो, बरोबर आहे, मेयोसिस मायटोसिस, ते आपण नंतर पाहूयात। पण ज्यावेळेस त्याचं विभाजन व्हायची वेळ येते त्यावेळेस हा धागा असा कॉम्प्रेस होऊन त्यामध्ये अशा प्रकारची गुणसूत्र बनायला सुरुवात करतं। काय करते? गुणसूत्र। आपल्याला माहिती आहे बघा, आपल्यामध्ये टोटल 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात आणि 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या ह्या आपल्याला आपलं पूर्ण कॅरेक्टर, का तर आपण गुणसूत्राला अनुवंशिक कॅरेक्टर, हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणून ओळखतो। अनुवंशिकता म्हणजे काय असते बघा, की
आपण कुठल्या पिढीतील आहे, कुठल्या जातीतले आहेत, कुठल्या कुळातले आहेत, हे सगळं काय आपल्या डीएनएच्या चेकिंग नंतर लक्षात येतं. याला आपण गुणसूत्र असं म्हणतो. आता याच्यामुळे फिजिकल कॅरेक्टर येतात, मेंटल कॅरेक्टर येत नाहीत. म्हणजे बघा, फिजिकल कॅरेक्टर आपण आई वडिलांसारखे थोडे थोडे दिसणार, हे फिजिकल कॅरेक्टर. परंतु याचा अर्थ असा नाही ना की वडील माळकरी असतील, पोरगा बेवडा निघू शकतं का. तर जे फिजिकल कॅरेक्टर आहेत ते फक्त गुणसूत्रावर आहेत. मेंटल कॅरेक्टर हे आपल्या जडणघडणीवर डिपेंड आहेत. बरोबर आहे. म्हणून हेरिडिटरी कॅरेक्टर, अनुवंशिक गुण हे आपल्या गुणसूत्रातून मिळतात. आता या गुणसूत्राला जर आपण पहिल्यांदा फ्लेमिंग ह्या शास्त्रज्ञानं हे गुणसूत्राचा शोध लावला होता. तर हे गुणसूत्र एक आपण बाजूला काढूयात. सगळी गुणसूत्र काय सारखीच दिसत नाहीत. सगळी गुणसूत्र सारखी दिसणार नाही. सर्व क्रोमोझोम म्हणजे मानवामध्ये या 23 जोड्या 46 क्रोमोझोम आहेत, हे सगळे असेच दिसतील का. नाही, हे आपण डायग्राम म्हणून काढलेले आहेत, हे असे असतील. परंतु प्रत्येकाची साईज वगैरे वेगळी असते. आता गुणसूत्र बघा, गुणसूत्राची ही एक जोडी असते. ओके, ह्याला पी आणि ह्याला क्यू असं म्हणतात. पी आणि क्यू कसा ओळखायचा. हा पी आहे का हा क्यू आहे. तर ज्याची लांबी जास्त तो पी, ज्याची लांबी कमी तो क्यू. आणि ह्याच्यामध्ये काय होतं बघा, सेम पी सारखाच अजून एक पी तयार होतो आणि सेम क्यू सारखाच अजून एक क्यू तयार होतो. बरोबर आहे. आणि ह्याला मधला जो भाग आहे सेंट्रोमर म्हणतात. आणि एका बाजूनं हे निघून जातं, दुसऱ्या बाजूने हे निघून जातं आणि ह्याच्यापासून एक वेगळी पेशी, ह्याच्यापासून एक वेगळी पेशी, परंतु दोन्ही पेशीचं कॅरेक्टर सेम बनतं. असो, तर गुणसूत्राबद्दल डिटेल माहिती सेल डिव्हिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नेमकं गुणसूत्र कशा प्रकारे विभाजन जातं वगैरे ते. आता ते पाहायचा मुद्दा नाही. आता गुणसूत्र क्रोमोझोम कसा असतो हे आपल्याला पाहिलेलं आहे की काय बघा, की क्रोमॅटिन तुटून कॉम्प्रेस होऊन आपण काय पाहतो, गुणसूत्र तयार झालेले. आता गुणसूत्राच्या आतमध्ये काय आहे, तर गुणसूत्राच्या आतमध्ये तुम्हाला परत असं हे धागेदार रचना दिसेल. ही धागे आतले काय आहेत, ते आहेत डीएनए. म्हणजे बघा, जो घटक क्रोमॅटिनचाच आहे तोच घटक क्रोमोझोमचा आहे. बघा, क्रोमॅटिन क्रोमोझोम, क्रोमॅटिन एक अखंड धागा, क्रोमोझोम तुटक तुटक धागा. आता आतमध्ये आलो आपण, तर आतमध्ये अशा प्रकारे, तर हा आहे डीएनए. ह्याच्या आतमध्ये काय, हा डीएनए आहे. डीएनए म्हणजे डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. बघा, ह्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की डीएनए कशा प्रकारे काम करतो किंवा पहिल्यांदा डीएनए कसा बनला. आता हा डीएनए कसा बनतो, तर डीएनएचे महत्वाचे 3 घटक आहेत हा डीएनए बनण्याचा. पहिला तर घटक दिसतोय ATGC. ह्यांना आपण नायट्रोजिनस बेस असं म्हणूयात. नत्र. ए म्हणजे ॲडेनिन, टी म्हणजे थायमिन, जी म्हणजे गॉनिन, सी म्हणजे सायटोसिन. ए आणि जी ला प्युरिन म्हणतात आणि टी आणि सी ला पायरिमिडिन म्हणतात. काय म्हणतात, पायरिमिडिन. हे झाले नायट्रोजिनस बेस. बाकी या डीएनएची चव कशी असेल, ऍसिडिक असेल. कशी असेल, ऍसिडिक असेल. असो, त्यानंतर डीएनएचा पुढचा महत्वाचा घटक आहे पेंटोज शुगर. कोणता घटक आहे, पेंटोज शुगर. हा डीएनएचा पुढचा महत्वाचा घटक आहे. हे पेंटोज शुगर. ओके, एवढे 2 घटक असतील तर त्या डीएनएला न्यूक्लिओसाइड म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिओसाइड. आणि जर ह्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आला, काय आला, फॉस्फेट ग्रुप, आणि असा डीएनए जर ह्या असेल तर त्या डीएनएला न्यूक्लिओटाइड म्हणतील. काय म्हणतील, न्यूक्लिओटाइड. बघा, न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, जर हा डीएनए फक्त आणि फक्त नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर पासून बनलेला असेल तर तो काय झाला, न्यूक्लिओसाइड. आणि हा डीएनए नायट्रोजन शुगर, पेंटोज शुगर, फॉस्फेट बॉन्ड या तिन्ही एकत्र बनला असेल तर त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओटाइड. आणि वरच्याला न्यूक्लिओसाइड म्हणायचं. लक्षात आला हा मुद्दा. ओके, तर आता बघा, हा जो ए जे आहे हा ए टी ला कनेक्ट होतो, तो डबल हायड्रोजन बॉन्ड.
आणि G ला कनेक्ट होतो ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. ATGC ह्यांना काय म्हणायचं? नायट्रोजनस बेसेस. कसले बेसेस? नायट्रोजनस बेसेस. ओके, असा हा डीएनए आणि असा हा डीएनए आहे. ह्या डीएनएचा अप्रॉक्सिमेटली असे 2 वेटोळे पकडा तर हा एक बनतो जीन. काय बनतो? जीन. ओके, असे जीन टोटल जर तुम्ही पेशीमध्ये विचार केला तर असे टोटल का तर ह्या पूर्ण क्रोमॅटिन मध्ये आतला सगळा भाग हा डीएनए आहे. कशाचा आहे? डीएनए. कॉम्प्रेस करून वाटलेला हा डीएनए आहे आतमध्ये. बरोबर आहे ना? आणि हा जर डीएनए एका पेशीमध्ये 2 मीटर लांबीचा डीएनए. किती मीटर? 2 मीटर. असे जर डीएनए जोडत आपल्या शरीरातले आपण गेलो ना प्रत्येक पेशीचे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, हिथून आपण सूर्यापर्यंत पोहोचू शकतो. कुठपर्यंत पोहोचू शकतो? सूर्यापर्यंत पोहोचू शकतो. एवढा डीएनए आहे. आणि ह्या जीन आहे. असे जीन किती असतात अप्रॉक्सिमेटली आपल्या शरीरात? 20,500 जीन असतात. त्यापैकी 16,000 जीन जे आहेत, हे 16,000 जीनच आपल्यासाठी कामाचे आहेत. हे जीन असतात. याला पहिल्यांदा शोधलं मेंडलनं, पण तो जीनला फॅक्टर म्हणायचा. काय म्हणायचा? फॅक्टर. परंतु जोहान्सन ह्या शास्त्रज्ञाने ह्याला काय नाव दिलं? जीन हे नाव दिलेलं आहे. जोहान्सननं नाव काय दिलं? जीन हे नाव दिलं. बघा, डीएनए म्हणजे काय? डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. कशापासून बनला? नायट्रोजनस बेसेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप यांच्यापासून काय बनलेला आहे? डीएनए बनलेला आहे. न्यूक्लिओसाइड म्हणजे ज्यामध्ये नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर असते त्याला काय आपण म्हणतो? न्यूक्लिओसाइड. नायट्रोजनस बेसेस, पेंटोज शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला न्यूक्लिओटाइड असं म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. तर अशा प्रकारे हा डीएनए बनतो. आता बघा पुढचा मेन घटक. आता तुमच्या लक्षात असेल जीन एकत्र जोडून डीएनए बनला. डीएनए कॉम्प्रेस होऊन क्रोमोझोम मध्ये आला. क्रोमोझोम एकत्र जोडले गेले तर क्रोमॅटिन, आणि हे बसतंय पेशीच्या केंद्रकामध्ये आणि हे करतं पेशीला नियंत्रित. मानवाच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसतो. का तर केंद्रक नसतो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया नसतो, म्हणजे गोल्गी बॉडीज नसती. जर आरबीसी मध्ये केंद्रक असता तर मायटोकॉन्ड्रिया वगैरे इतर घटक असते आणि पेशीला काय लागतं? ग्लुकोज लागतं, पाणी लागतं, ऑक्सिजन लागतो आणि मग पेशी जिवंत राहते. जर हे घटक आरबीसी मध्ये म्हणजे हे सगळं आरबीसीला स्वतः घेतलं असतं तर आरबीसीनं हे अन्न, पाणी किंवा ऑक्सिजन हे पुढच्या पेशीपर्यंत पोहोचवलं नसतं. म्हणून आपल्या आरबीसीला केंद्रक नसतं आणि त्यामुळं आपली आरबीसी हे पाणी, ग्लुकोज आणि त्यानंतर ऑक्सिजन स्वतःसाठी वापरत नाही, ते त्याला ट्रान्सफर करत राहतं. आता पुढचा मुद्दा डीएनए आणि आरएनए यात काय फरक? ज्या पेशीत डीएनए आहे त्या पेशीत आरएनए असतो का? हा तुमचा मुद्दा. आरएनए मध्ये एमआरएनए, टीआरएनए काय भानगड आहे ते विषय. ओके, तर बघा डीएनए मध्ये आरएनए असतो का? हा, आता बघा डीएनए आणि आरएनए म्हणजे काय फरक असतो? डीएनए आणि आरएनए काय फरक आहे? या दोन्हीत आहे. तुम्हाला मला माहित असणार एक फरक आहे, लॉंग फॉर्म. कोणता? डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड. मग कंटेंट्स काय असणार? डीएनए चे कंटेंट्स काय आहेत? नायट्रोजनस बेस. ओके, ह्यामध्ये पण नायट्रोजनस बेस. परंतु ह्यातले नायट्रोजनस बेस कसे आहेत? ए बरोबर टी. इथं ए बरोबर यू आहे. इथं जी बरोबर सी. इथे जी बरोबर सी आहे. म्हणजे इथं थायमिन च्या ऐवजी युरॅसिल दिसला तर तो काय आहे? आरएनए आहे. काय आहे? आरएनए आहे. ही गोष्ट लक्षात आली? ओके, पुढचा फरक. ह्यामध्ये कोणते शुगर आहे? पेंटोज शुगर. कोणते शुगर आहे? पेंटोज शुगर. ह्यामध्ये कोणते? रायबोज शुगर. कोणते आहे? रायबोज शुगर. ओके, हा पुढचा फरक कळाला. त्यानंतरचा नेक्स्ट फरक. नेक्स्ट फरक काय? डीएनए हा नेहमी
डबल स्ट्रँडेड असतो. कसा असतो? डबल स्ट्रँडेड. बरोबर आहे. असा आरएनए कसा आहे? सिंगल स्ट्रँडेड, असा गोल स्वरूपात असतो. मग इथं कसं ए बरोबर टी, जी बरोबर सी. मग इथं कसं असेल? इथं असं असतं बघा, ए बरोबर यू, जी बरोबर सी. हे असं कनेक्ट होते. ओके. फक्त हा स्ट्रँड कंप्लीट होत नाही. अशा प्रकारे गोलाकार हा आरएनए असतो. तर डीएनए आणि आरएनए मधला हा आपण बेसिक फरक पाहिला. आता आपल्याला बघायचंय की आरएनए एक्झॅक्ट तयार कसा होतो. बरोबर आहे ना? म्हणजे आपण पाहिलं की डीएनए पेशीत कुठं कुठं आहे, तर डीएनए पेशीत केंद्रकात आहे. त्यानंतर आपण बघितलं मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे. त्यानंतर प्लांट सेलमध्ये आपण बघितलं की प्लास्टिड, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट, त्यामध्ये हा डीएनए आहे. आता आपल्याला बघायचं की आरएनए एक्झॅक्ट असतो कुठं. तर तुमच्या माहितीसाठी एक पहिला मुद्दा सांगतो की आरएनए हा असा स्पेशली तुम्हाला पेशीमध्ये कुठं पाहायला मिळेल, तर जिथं त्याचं काम चालू असतं त्याच ठिकाणी. तर तो कशा प्रकारे आरएनए आहे बघा. आरएनए तयार कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. जसं आपण बघितलं की डीएनएचे घटक कोणते, आरएनएचे घटक कोणते. आता आरएनए नेमका बनतो कसा, तर हे पेशीचं केंद्रक आहे. ह्यामध्ये हा डीएनए आहे. हे पूर्ण पेशी आहे. होतं काय बघा, हा डीएनए म्हणलं ए टी जी सी अशी जी एक रचना आहे. आता बघा काय असतं. आता इथं काय होतं की समजा हा एखादा पोर्शन, एखादा जीन आहे की ज्यामध्ये एखाद्या पेशीचं काम ठरलेलं असतं, किंवा या पेशीचं काम आहे की ठराविक प्रोटीन तयार करायचं, ठराविक हार्मोन्स तयार करायचं. हे पेशीचं एक ठराविक काम आहे. तसं तर या पेशीचं एक ठराविक काहीतरी काम आहे. तसंच समजा एक प्रोटीन तयार करायचं ह्याला, तर ह्या ठिकाणी तो कोड आहे की तो प्रोटीन तयार करतो. त्यावेळेस हा डीएनए ह्या रिजन मधून तुटतो. कसा तुटतो बघा, तर त्यावेळेस डीएनए अशा प्रकारे एखाद्या भागातून तुटतो आणि हा तुटल्यानंतर हा धागा हा केंद्रकातून बाहेर पडतो. कुठून बाहेर पडतो? केंद्रकातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर प्रोटीन बनवण्याचं काम पेशीतील कोणाचं आहे? रायबोझोमचं. कोणाचं आहे? रायबोझोम. प्रोटीन तयार करण्याचं काम. हा काय करतो बघा, हा मेसेज घेऊन जातो रायबोझोमकडे. काय मेसेज? की ठराविक पद्धतीचं प्रोटीन करायचं. बरोबर आहे. म्हणून याला आपण mRNA म्हणतो, मेसेंजर आरएनए. का तर याला आरएनए का म्हणतो बघा, ह्या धाग्याची रचना कशी आहे, तर ह्या धाग्याची रचना अशी सिंगल स्टँडर्ड आहे. इथे ए ला यू, जी ला सी अशा प्रकारे कनेक्शन आहे आणि सिंगल स्टँडर्ड आहे, म्हणून हा आरएनए आहे. आणि मेसेज घेऊन गेला म्हणून हा मेसेंजर आरएनए. डीएनएतून आरएनए तयार होणं ह्याला आपण काय म्हणूयात बघा, डीएनएतून आरएनए तयार होणं ह्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. डीएनएतून आरएनए तयार होणं. आता हा मेसेज कोणाकडे घेऊन गेलाय? रायबोझोमकडे. आता रायबोझोम काय करेल बघा, इथं प्रोटीन तयार करणे, प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल असं रायबोझोमला आपण ओळखतो. हा प्रोटीन तयार करेल. जे ठरलेलं प्रोटीन आहे पेशीचं, जे पेशी बनवते त्या वैशिष्ट्यानुसार ते प्रोटीन तयार करेल. आणि हे प्रोटीन तयार करायला हिथं पण अशाच प्रकारचं एक थ्रेड असेल आणि त्या थ्रेडला प्रोटीनचं सहाय्यक म्हणजे रायबोझोमची मदत करून प्रोटीन बनवतो, म्हणून हा आहे आरएनए, रायबोझोमल आरएनए. बघा, रायबोझोमल आरएनएच्या सहाय्यानं रायबोझोम प्रोटीन तयार करतं, म्हणून ह्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्सलेशन. बघा, ट्रान्सक्रिप्शन काय आहे? डीएनए पासून आरएनए तयार होणे. ट्रान्सलेशन काय आहे? रायबोझोम किंवा आरएनए पासून प्रोटीन तयार होणे, प्रोटीन सिंथेसिस होणे, याला ट्रान्सलेशन असं आपण म्हणतो. बघा, त्यानंतर हे ठराविक प्रोटीन तयार झालेलं आहे. आता हे प्रोटीन पाहिजे त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. कुठेही पेशीमध्ये याला फिरवून, कुठेही शरीरात फिरून चालणार आहे का? नाही चालणार. जिथं पाहिजे तिथंच ते पोहोचलं पाहिजे. आणि अशा वेळेस ह्याला ह्याच्या इच्छित ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम टीआरएनए करतो, म्हणजेच ट्रान्सफर आरएनए करतो. कोण करतं? ट्रान्सफर आरएनए.
अशा प्रकारे mRNA, rRNA, tRNA हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, तर अशाच प्रकारे सायन्स तुम्हाला लक्षात आलं असेल बघा. पेशीचा भाग 3रा होता. ह्यामध्ये आपण न्यूक्लियस काय, क्रोमोझोम काय, क्रोमॅटिन काय, DNA काय, RNA काय, mRNA, tRNA एक्झॅक्ट काय हे आपण पाहिलं. अशाच प्रकारे सायन्सचे नेक्स्ट लेक्चर्स असणार आहेत. त्यामध्ये प्राध्यापक सिद्धेश्वर कोंगे सर आणि आम्ही दोघं मिळून आम्ही हे लेक्चर्स घेतोय. तर आता ह्यामध्ये मुद्दा लक्षात घ्या की हे तुम्हाला अद्ययावत माहिती याची मिळतच राहील. त्यासाठी चॅनल Hold me close till I get up.